नमस्कार सर्वांना. आपण आज कविता बघणार आहे 2.3 द ट्विन्स. आता ट्विन्स आपल्याला माहिती आहे. ट्विन्स म्हणजे काय? जुळे. म्हणजे एकाच वेळी एकाच आईच्या पोटी जन्माला येणारी ती दोन मुलं जी असतात त्यांना आपण जुळी मुले किंवा ट्विन्स असे म्हणतो. ठीक आहे. हे काय, 2 बेबीज बॉर्न ॲट द सेम टाइम आर कॉल्ड ट्विन्स. अजून हे बघा, ट्रिपलेट्स, क्वाड्रप्लेट्स आणि क्विंटिप्लेट्स म्हणजे असेही पुढं प्रकार असतात. ट्रिपलेट, क्वाड्रिप्लेट्स आणि क्विंटिप्लेट्स. ओके, म्हणजे 3 मुलं एक साथ जन्माला आली की त्याला ट्रिपलेट्स म्हणतात. आलं का लक्षात? किंवा मग 4 मुलं एक साथ जन्माला आली त्याला क्वाड्रुप्लेट्स म्हणतात. आणि 5 मुले एक साथ जन्माला आली तर क्विंटुप्लेट्स म्हणतात. म्हणजे आपल्या जनरल माहितीसाठी आहे बघा, इथं दिलं आहे यांनी रेडमध्ये आहे बघा 3 डॉट. आलं लक्षात? तर ही जी कविता आहे या कवितेचं नाव आहे द ट्विन्स. याच्यामध्ये कवी जे आहेत, याच्यामध्ये हे कवी जे आहेत ते काय सांगतात आहे की 2 जुळे भाऊ आहेत. आलं का? मग त्या 2 जुळ्या भावांपैकी एक मुलगा ह्या कवितेमध्ये जे काय बोलत आहे, एक मुलगा बोलत आहे. म्हणजे त्याचे तो मनोगत व्यक्त करत आहे. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की त्या दोघा भावांमध्ये जो जुळेपणा आहे आणि त्या जुळेपणामुळे त्यांच्या आयुष्यात काय काय घडलं, म्हणजे काय काय गमती जमती घडल्या, विनोदी असतील किंवा म्हणजे व्यंगनात्मक असतील, म्हणजे अशा वेगळ्या शैलीतून कवीने इथं त्यांनी अनुभव मांडलेला आहे. द ट्विन्स ही कविता आपण बघूया. कविता आले. द ट्विन्स, ही 2 मुलं बघा ट्विन्स आहेत. काय सांगितलं कवितेत आपण वाचू. इन फॉर्म अँड फीचर, फेस अँड लिंब, आय ग्रू सो लाईक माय ब्रदर. म्हणजे एकसारखा त्यांचा फॉर्म अँड फीचर, म्हणजे त्यांचा बांधा आणि चेहरेपट्टी जी आहे ती एकसारखीच आहे दोन्ही भावांची. तर कवी म्हणतात, आय ग्रू सो लाईक माय ब्रदर. मी व माझा भाऊ जो आहे, म्हणजे जुळा भाऊ जो आहे, आम्ही दोघात म्हणजे कसलाच फरक नाही कुठल्या बाबतीत, बांधा आणि चेहरेपट्टी म्हणजे फॉर्म अँड फीचर. दॅट फोक्स गॉट टेकिंग मी फॉर हिम अँड ईच फॉर वन अनदर. आणि फोक्स म्हणजे लोक. मग लोकांमध्ये अडचण काय यायची की लोक मला तो समजत आणि त्याला मी, अशी गडबड व्हायची लोकांमध्ये असते सांगतात. इट पझल्ड ऑल आर किथ अँड किन, इट रीच्ड अ फिअरफुल पिच. म्हणजे काय म्हणतात ते की गोंधळच उडायचा लोकांमध्ये. मग लोकच नाही फक्त, त्याने काय सांगितलं, किथ अँड किन म्हणजे नातेवाईक असोत किंवा मित्रमैत्रीण असो, हे सगळ्यांमध्ये ते गोंधळात पडायचे की मी कोण आहे आणि माझा भाऊ कोण आहे. आलं का लक्षात? फॉर इट रीच्ड अ फिअरफुल पिच. फॉर वन ऑफ अस वॉज बॉर्न अ ट्विन. फॉर वन ऑफ अस वॉज बॉर्न अ ट्विन येट नॉट अ सोल न्यू विच. आता आम्ही दोघं भाऊ जे आहे ते एक साथ जन्मलो आम्ही, म्हणजे आम्ही दोघं काय आहे, जुळे आहोत. तरी देखील कुणाला कळत नव्हतं. सोल म्हणजे कुणालाही कळत नव्हतं. सोलचा शब्दाशी अर्थ म्हणजे आत्मा. आलं लक्षात? आत्मा म्हणजे कुठल्याही व्यक्तीला हे कळत नव्हतं की कोण कोण आहे. म्हणजे जे कवी आहेत ते म्हणतात, मी कोण आहे आणि माझा भाऊ कोण आहे यातला फरक लोकांना कळत नव्हता. लोक गोंधळून जायचे. पुढं, वन डे टू मेक द मॅटर वर्स, बिफोर आर नेम्स वर फिक्स्ड, ॲज वी वर बीइंग वॉश्ड बाय नर्स, वी गॉट कम्प्लिटली मिक्स्ड. तर ते म्हणतात एक दिवस तर मॅटर वर्स झाला. म्हणजे काय, एके दिवशी तर कहर झाला म्हणतात. बिफोर आर नेम्स वर फिक्स्ड म्हणजे आमची नावं फिक्स करण्या अगोदर. म्हणजेच काय, जे बारसं असतं, लहान मुलाचं बारसं असतं ना, त्यावेळेस त्याचं नाव ठेवतात. तर ते म्हणतात आमची नावं ठेवण्या अगोदर म्हणजे बारशाच्या वेळी तो गोंधळ उडालेला होता.
काय गोंधळ? ॲज वी वर बिंग वॉश्ड बाय नर्स. तर ज्या नर्स आहेत, नर्सबाई ज्या आहेत, आंघोळ घालताना त्यांनी एक प्रॉब्लेम काय केला, असं कवी म्हणतात की वी गॉट कम्प्लिटली मिक्स्ड. म्हणजे काय की आंघोळ घालताना त्यांनी आमची आदलाबदल केली. आदलाबदल केली म्हणजे काय, शेवटी दोन्ही सारखेच दिसायला आहेत. आलं का लक्षात? एकाचं नाव समजा ए आहे, नाही एकाचं नाव समजा चंटू आहे, एकाचं नाव बंटू आहे. म्हणजे यांना काय म्हणायचं आहे की नर्स ज्या आहेत त्यांनी आदलाबदल केली. म्हणजे अमुक अमुक हा चंटू आहे तर त्याला त्यांनी बंटू म्हणले, आणि जो बंटू आहे त्याला त्यांनी चंटू समजले. मग ते म्हणतात की आमची मिक्सिंग केली त्यांनी. पुढं, and thus you see by fate's decree, or rather nurse's whim, my brother John got christened me and I got christened him. तर तो कहर जो झालाय त्याबद्दल ते सांगतात. तर नर्स ज्या बाई आहेत ते म्हणतात तर त्यांनी हा गोळ घातला की आमच्या दोघांची आदलाबदल केली. आणि ते काय म्हणतात पुढं, की माय ब्रदर म्हणजे माझा भाऊ जो आहे त्याला जे नाव ठेवायचं होतं, आलं का लक्षात, त्याला माझं नाव ठेवलं आणि मला त्याचं नाव ठेवलं. बघा, माय ब्रदर जॉन गॉट क्रिस्टन्ड मी अँड आय गॉट क्रिस्टन्ड हिम. म्हणजे काय, माझ्या भावाचे नाव ठेवले मला आणि माझे नाव जॉन दिले त्याला. म्हणजे त्याच्या भावाचं नाव काय आहे, जॉन. आलं का लक्षात? म्हणजे खरं तर हे जॉन नाव कुणाला देणार होते हे ठरवलं होतं कवीला. आलं लक्षात? तर त्यांनी त्यांना क्रिस्टंड केलं. क्रिस्टंड केलं म्हणजे काय असतं की ख्रिश्चन लोक जे असतात त्यांच्यामध्ये जी नावं लहान बाळाला जेव्हा नाव ठेवतात तर त्या प्रोसेसला क्रिश्चंड करणे असं म्हणतात. एवढं लक्षात ठेवा. आलं लक्षात? माझ्या भावाचे नाव ठेवले मला आणि माझे नाव जॉन दिले त्याला. आता ही जी कमालीचं जो सारखेपणा यांच्यामध्ये आहे, आलं का लक्षात? म्हणजे हा गोंधळ झालेला आहे. दिस फेटल लाइकनेस इवन डॉज्ड माय फुटस्टेप वेन ॲट स्कूल. तर हे काय म्हणतात की हा जो कमालीचा सारखेपणा आहे दोघांमध्ये, तर त्यांनी शाळेत सुद्धा त्यांचा पिछा सोडला नाही, म्हणजे पाठ सोडली नाही. शाळेत देखील गोंधळ झाला. तो कसा झाला, माय फुटस्टेप वेन ॲट स्कूल अँड आय वॉज ऑलवेज गेटिंग फ्लॉग्ड फॉर जॉन टर्न आउट अ फूल. तर जॉन जो आहे, कवी म्हणतात जॉन त्याचा भाऊ जो आहे त्याने देखील समजा शाळेमध्ये काय त्यांनी गोंधळ घातला, उपद्व्याप केला, तर काय व्हायचं, मार ह्यांनाच बसायचा कवीला. आलं लक्षात? ठीक आहे. आय पुट दिस क्वेश्चन फ्रुटलेसली टू एव्हरीवन आय न्यू, व्हॉट वुड यू डू इफ यू वर मी टू प्रूव्ह दॅट यू वर यू. मग कवी जे आहेत ते म्हणतात की असा हा शाळेत देखील गोंधळ घडायचा. म्हणजे जॉननी काहीतरी उपद्व्याप केला तर मार मला बसायचा. तर आता ते काय म्हणतात, मी सगळ्यांना हा प्रश्न विचारायचो फ्रुटलेसली. म्हणजे असा प्रश्न म्हणजे तो व्यर्थ आहे, कळलं का? आणि तो काय प्रश्न विचारायचे ते सगळ्यांना, की माझ्या जागी जर तुम्ही असता तर तुम्हीच आहात हे पटवून देण्यासाठी तुम्ही काय केले असते. आलं लक्षात? तुम्ही आहात हे पटवून देण्यासाठी तुम्ही काय केलं असतं. कारण कवी जे आहे, आलं लक्षात, कवीचा जो मोठा भाऊ आहे, जुळा भाऊ, तो जॉन आहे. तर जॉनने काय गोंधळ घातला तर ह्याला पकडलं जायचं, ह्याला मार बसायचा. हा किती वेळा सांगायचं की मी तो नाही आहे, माझ्या भावाने केले, जे काय तो पटवून देत असन. म्हणून तो एक प्रश्न फ्रुटलेसली सगळ्यांना विचारायचा. तो म्हणजे काय, की माझ्या जागी जर तुम्ही असता तर तुम्हीच आहात हे पटवून देण्यासाठी तुम्ही काय केले असते. पुढे बघा, आर क्लोज रिझेम्बलन्स टर्न द टाईड ऑफ माय डोमेस्टिक लाईफ. तर हे जे क्लोज रिझेम्बलन्स त्यांच्यामध्ये आहे, त्यांच्यामध्ये हा जो निकट साम्य आहे, या निकट साम्याने त्यांचं जे खाजगी आयुष्य आहे म्हणजे डोमेस्टिक लाईफ आहे ह्याच्यामध्ये देखील काय केलं आहे, कलाटणी दिलेली आहे. टर्न द टाईड फॉर सम हाव माय इंटेंडेड ब्राईड बिकेम माय ब्रदर्स वाईफ. हे बघा, कोण जाणे
कसं झालं कवी म्हणतात, पण माझी जी होणारी ब्राईड आहे, इंटेंडेड ब्राईड म्हणजे होणारी वधू जी आहे, अलग लक्षात, जी होणारी वधू आहे ती माझ्या भावाची बायको झाली पुढं भविष्यात. हा एक गोंधळ त्यांच्या डोमेस्टिक लाईफमध्ये घडलेला आहे असे कवी सांगतात. In fact, year after year, the same absurd mistakes went on. एवढंच नाही म्हणतात ते, तर वर्षानुवर्ष अशा चुका किंवा जे काय आहे हे विचित्र गडबड गमती हे म्हणजे घडत राहिल्या. अँड व्हेन आय डाईड द नेबर्स केम अँड बरीड ब्रदर जॉन. एवढंच नाही, ते सांगतात की जेव्हा वेन आय डाईड म्हणजे मी जेव्हा मेलो, मी जेव्हा मरण पावलो, पण दफन शेजारच्यांनी कुणाला केलं? माझा भाऊ जो आहे जॉन, त्याला दफन करण्यात आलेलं आहे. म्हणजे सुरुवातीपासनं, जन्मापासनं ते मृत्यूपर्यंत ह्यांचा हा जो विलक्षण असं साम्यपण आहे, त्याच्यामुळं त्यांच्या लाईफमध्ये काय गोंधळ उडाला. म्हणजे विनोदी पण आहे, गमती जमती पण आहेत, व्यंगनात्मक पण आहेत, असं ह्या कवितेतून कवींनी हे सांगितलेलं आहे की जे जुळे असतात त्यांच्यामध्ये असे साम्यपणामुळे असे गोंधळ घडतात. ठीक आहे, अशी ही छोटीशी कविता आहे, फार सुंदर कविता आहे, एक्झामला बऱ्याच वेळा येते ही कविता. आता आपण 3.3 म्हणजे युनिट 3 मधलं .3 कविता आहे, स्टॉपिंग बाय वुड्स ऑन अ स्नोई इव्हनिंग. छोटीशी कविता आहे, फार छान कविता आहे, फार सुंदर कविता ही आपण बघणार आहे. हे जे कवी जे आहेत हे देखील प्रसिद्ध कवी आहेत बघा. रॉबर्ट ली फ्रॉस्ट अमेरिकन कवी आहे. 1874 ते 1963 यांचा कालखंड आहे. छान फेमस असे कवी आहेत. त्यांनी ही कविता लिहिलेली आहे, स्टॉपिंग बाय वुड्स ऑन अ स्नोई इव्हनिंग. म्हणजे बर्फाने भरलेल्या किंवा हिम भरलेल्या अशी संध्याकाळ जी आहेत, त्या संध्याकाळी जंगलामध्ये म्हणजे वनराई वगैरे असतं ना, जंगलामधील क्षणभर विराम, असं त्याचा अर्थ आहे, स्टॉपिंग बाय वुड्स ऑन अ स्नोई इव्हनिंग. ठीक आहे, आपण कविता बघूया. दोज वुड्स दीज आर आय थिंक आय नो, हिज हाऊस इज इन द विलेज, दो ही विल नॉट सी मी स्टॉपिंग हिअर टू वॉच हिज वुड्स फिल अप विथ स्नो. कवी काय सांगतात की हिवाळा आहे, सर्वत्र हिमवर्षाव आहे, आणि असं असताना एक संध्याकाळी जंगलातून रानातून जात असताना ते घोड्यावर दिसतात ना, हे बघा, हे घोड्यावर ते कवी आहेत. ठीक आहे, असं असताना रानातून जाताना जो विलक्षण अनुभव आलेला आहे तो यांनी सांगितलेला आहे. ते म्हणतात की हे जंगल जे आहे, हे वनराई जे आहे, हे कुणाचे आहे हे त्यांना माहिती आहे. तर ते कोण व्यक्ती जे कोण असेल ते दूर खेड्यांमध्ये त्यांचं घर आहे. आता ह्या वनराईमध्ये हिमवर्षाव झालेला आहे आणि हे एवढं सुंदर दृश्य, मनोहर दृश्य कवी म्हणतात मी थबकून पाहत आहे. पण हे ज्याचं जंगल आहे, हे वनराई ज्याचे आहे, त्याला हे कधीच समजणार नाही, कारण तो इथं नाही आहे. दोज वुड्स दीज आय थिंक आय नो, हिज हाऊस इज इन द विलेज, दो ही विल नॉट सी मी स्टॉपिंग हिअर टू वॉच हिज वुड्स फिल अप विथ स्नो. ठीक आहे, माय लिटिल हॉर्स मस्ट थिंक इट क्वीर टू स्टॉप विथ अ फार्म हाऊस नियर बिटवीन द वुड्स अँड द फ्रोझन लेक द डार्केस्ट इव्हनिंग ऑफ द इयर. तर ते काय म्हणतात की माझा लहान असा घोडा आहे, छोटासा घोडा आहे, क्वीर शब्द वापरलेला आहे, टू स्टॉप विथ अ फार्म हाऊस नियर,
की तो तिथं थांबू शकतो पुढं. तिथं एखादं फार्म हाऊस असेल बिटवीन द वुड्स अँड द फ्रोझन लेक. मग ह्या जंगलाच्या मधोमध आणि जे तिथं एक तलाव आहे त्याच्या तिथं द डार्केस्ट इव्हनिंग ऑफ द इयर, म्हणजे ह्या वर्षाची ही सर्वात गडद अशी संध्याकाळ असावी. म्हणजे काय म्हणतात ते, की ते जे तळं आहे तिथं गोठलेलं तळं आहे, तर तिथं जे पसरलेलं आहे वर्षाची सर्वात अशी काळोखी संध्याकाळ आहे ती. आणि आसपास कुठेही ॲक्च्युली घर किंवा काहीच नाही आहे, म्हणजे फार्म हाऊस शब्द वापरला आहे की एखादं घर किंवा निवाऱ्याची जागा तिथं काहीच दिसत नाही. आणि अचानक मग ते काय म्हणतात, जो अवेळी आलेला किंवा थांबलेला हा जो घोडा आहे, कारण लेखक थांबला तिथं, तर जो घोडा आहे तो मात्र त्याला प्रश्न निर्माण झालेले आहेत. आलं लक्षात की का थांबलेत कवी. ही गिव्स हिज हार्नेस बेल अ शेक to ask if there is some mistake. The only other way sounds the weep of easy wind and drowny flake. तर कवी काय म्हणतात की जो घोडा आहे त्याच्या गळ्यामध्ये ती जी घंटा आहे ती वाजवून जणू, म्हणजे तो वाजवतोय ती घंटा, हार्नेस बेल शेक करतो आणि तो जणू कवीला विचारतो की तुम्ही का थांबला इथं, म्हणजे काही गडबड तर नाही आहे ना. आणि मग त्याच वेळी ही जी घंटा आहे त्याचा जो आवाज, त्या जोडीला जो मंद वारा वाहतोय, मंद वाऱ्याची झुळक आणि पिसासारखे जे बर्फ आहेत, हिमकण आहेत, तर त्याचा तो नाद ऐकू येतो. ड्राउनी फ्लेक म्हणजे ते पिसासारखे हिमकण. आणि मग पुढं म्हणतात, द वुड्स आर लवली डार्क अँड डीप बट आय हॅव प्रॉमिसेस टू कीप अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. मग शेवटी कवी म्हणतात की हे जे जंगल आहे, ही जी वनराई आहे, घनदाट आहे आणि किती सुंदर आहे, मनोहर आहे, आणि त्याचं जे सौंदर्य आहे, त्याचं जे गूढ आहे, जणू मला म्हणजे असं सांगत आहे की जाऊ नका, इथंच थांबा आणि काही काळ इथंच रेंगाळत राहा. मात्र कवी म्हणतात की मला ही देखील जाणीव होते की हे मोहाचे क्षण आहेत, म्हणजे मला ही कितीही गोष्ट आवडली तरी मी इथं थांबून चालणार नाही. आलं लक्षात. तसंच ते म्हणतात आयुष्यात आपण असं एका ठिकाणी थांबून चालणार नाही. म्हणजे या कवितेतून काय भावार्थ आहे, त्यांना काय सांगायचं आहे की आयुष्यात असे खूप ठिकाणं येतील, किती गोष्टी येतील की आपण आकर्षित होऊ, परंतु एका ठिकाणी थांबून चालणार नाही. स्वतःला, इतरांना दिलेली अनेक आपण वचनं असतील ती देखील आपल्याला पाळायची आहेत. आपली वाट घरचे लोक देखील पाहत असतील, त्यांचा देखील विचार आपण करायला पाहिजे. इतर अनेक कार्य आपल्याला करायच्यात जीवनामध्ये, तर त्यासाठी आपल्याला पुढं चालत राहायचं आहे, एका ठिकाणी थांबायचं नाही. भले आपण कितीही त्या गोष्टीकडं आकर्षित होऊ. असा लोभ जो आहे किंवा ह्या लोभाचे जे क्षण आहेत आठवण बरोबर घेऊन अखेरचं हे जे कवी आहेत, विश्रांतीची वेळ येईपर्यंत आयुष्याची वाट आपण सतत चालत राहायची असते, असे हे शेवटी सांगतात. कळलं?